जय श्यामा दादा, जय बिरसा, जय आदिवासी। मी गजानन नामदेव वर्दे। आम्ही मुंजाडे या गावातून आलेलो आहेत, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ। आपल्याला परिचित आहेत की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक असा समुदाय आहे की जे आधीपासून वास्तव्य करत आहेत, ते म्हणजे कोलाम समुदाय। आणि त्या कोलाम समुदायाचा एक सर्वात मोठा सण म्हणजे ते एक गावबांधणी असते। त्या गावबांधणीमध्ये गावबांधणी करण्याच्या पूर्वी सर्व आजूबाजूचे जे गावातले लोक राहतात त्यांना आमंत्रित केलं जातं। आमंत्रित केल्याच्या नंतर ज्या दिवशी गावबांधणी ठरवली जाते त्या दिवशी सगळे एकत्र येतात आणि सर्वप्रथम आपण कोलाम समुदायामध्ये एक गाभूरदेवी म्हणून राहतात, त्या देवीची सर्वप्रथम पूजा केली जाते, त्या देवीची स्तुती केली जाते आणि भक्ताच्या साह्याने त्या देवीची पूजा केल्यानंतर त्यानंतर गावातील जे नाईक महाजन असतात त्यांच्या साह्याने गावाभोवताल एक लक्ष्मण रेखा हाकली जाते। त्याचं मुख्य कारण असं आहे की गावामध्ये जे येणारे रोगराई आहेत, जे गावामध्ये येणारे जे रोगराई आहेत किंवा नैसर्गिक आपत्तीपासून त्याचं संरक्षण व्हावं आणि वाईट शक्तीचा प्रभाव त्या गावामध्ये पडू नये यासाठी या गावबांधणीचा कार्यक्रम ठेवल्या जातात आणि मोठ्या उत्साहाने हा कोलाम समाज हा गावबांधणी साजरी करतात। आणि त्यानंतर हा गावबांधणी मे महिन्यामध्ये साजरी केला जातो। मे महिन्यामध्ये साजरी केल्याच्या नंतर त्यानंतर मग सर्व जे कोलाम बांधव आहेत त्यानंतर त्यांचे पेरणी किंवा वखरण अशा पद्धतीचं मग शेतीतले कामं चालू होतात। अशा प्रकारे हा कोलाम समुदायाचा एक गावबांधणीचं नृत्य आहे। तर धन्यवाद।